6 राहिले ना, 3 पोरांना घ्या ना, घ्या 3 पोरं, 3 तुम्ही जुने राहा, त्यांना कळू द्या ना काहीतरी. पण जुने खोडीचे लई त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढणार, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, खा ना. हा विनोद नाही महाराज, हा विनोद आहे. आणि पोरांना तुम्ही चान्स द्या महाराज. आता प्रत्येक माणसाने, आता मी पाहतो आल्यापासून तास 1.5 तास झाला मला, बळच माईकवर लोक सांगतात वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले जेवून घ्या. याच्यापेक्षा पोरांची काय श्रीमंती असावं महाराज. वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले पाहुणे. म्हणजे आज वाडगावच्या लोकांची अशी स्थिती आहे, आमच्या मातीत आलेला वारकरी चतकोर भाकर का होईना खाऊन गेला पाहिजे, तो आमच्या सप्त्यातून तसा जाता कामा नाही. याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि एवढा आनंद जर वाडगाव मधला पाहिला तर पांडुरंग सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज. एक वाक्य सांगू, हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत पण सगळ्या कामधेनू नाही. सगळे जंगलात झालंय पण कल्पतरू नाही. सध्या जेवढे साधू आहेत त्यात आदिनाथ महाराज सारखा साधू नाही. साधं कोण बसलं असतं कीर्तनाला? इथं कीर्तनकाराच्या कीर्तनाला बसत नाही. ते बिचारा मठाधिपती असून बाबा पुढे बसले. इथं 2 साली आलं तर ते टाळ घेत नाही. म्हणा 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 मी म्हणा म्हणा 2च साली येतात. म्हणा आपण नाही राहत इंद्रिकेच्या कीर्तनाला. तुम्ही म्हणा. आज एवढं मोठा माणूस आहे, हा सगळ्यात मोठा मनाचा मोठेपणा आहे. एखादं म्हणलं असं नाही थोडंच वाजित आहे, 3 याला बोलवायला लागत आहे. चाल भाऊ चाल. त्यानं तिथूनच व्हायचं, गट्ट्यान हातोड्यान पावडरचा डबा गोड्यान कणिकान लावून दे. तुकाला फोडा येतो. काय करावा. एकच चाल म्हणणार, इको दे बाज दे ट्रबल. तोच लोकांना ट्रबल दिलाय, तू ट्रबल देऊच नको. चहा पित नाही, दूध पित नाही, तू औषध पे. काय पित नाही काय नाही. महाराज परमार्थ लोकांसाठी करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करायला. मला पोरानं 25 वर्ष लागले महाराज झालेला. हे 25 वर्ष या वर्षी महाराज झालेला 25 वर्षे. तुम्हाला कधी मी जांभळी दिलेली तरी दिसलो का? खनखने. आणि आयुष्य गेलं गाडीत. आयुष्य गाडीतच. मला जमिनीवर झोप नाही येत, गाडीच लागली झोपायला. असं गाडी म्हणलं का 3 मिनिटात झोपी. पण किती फिराव करून मी 9 महिन्यामध्ये 1,60,000 किलोमीटर फिरलो. 9 महिन्यात गाडीची इकून टाकली परदेशी, कालच आणली परत. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात प्रवासाला. 15 आता 15-20 स्कॉर्पिओ आणली काल. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं होतंय, नाही तर माझ्याकडे काय डोंबलंय. पण नाही महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, महाराज म्हणून ऐकू जाऊ नका. काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणत जाऊ नका. फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरच्या पोराने मित्र म्हणून ऐका. 2018ला 19ला वाडगावच्या सप्त्यात तारकेश्वरच्या कडेच्या 41 सप्त्यात तरुण पोरांना सांगतो, पोरांनो पाया पडतो तुमचं, फक्त तुम्ही मिळेल तो व्यवसाय हौशेनं करा आणि स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवा. हीच खरी गडावरच्या सप्त्याची नांदी होईल. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, काही करा. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, कडकनाथ 160ला झाली काल. आणि बोलही
560 झाली. कडकनाथ म्हणले होते त्यांचं लयच अवघड काम झालं. बरं कडकनाथ काय रे? हा 1200 झाली म्हणे कडकनाथ. विनोदाचा भाग सोडा, फक्त एक वाक्य पोरांना सांगतो पहिल्या मुद्द्यात घुसवतो. पोरांनो, एवढं कीर्तन तुम्ही ऐकलं, विनोद वाटतो तुम्हाला? नाही. पोरांनो, माझे एक ऐका, मिळेल तो व्यवसाय करा आणि काहीच नाही त्या शेतकऱ्याला थोडी मदत करा. भयान स्थितीमध्ये कोण जगला? फक्त पोरानं. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण मुलाचा फॉर्म भरला. त्याचा आदर्श घ्या. जरा 3 शब्द सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेला वेळ जो वाह्यात घालवतो तो दैत्य. अंगातली ताकद आहे ना पोरांनो, भजनात घालवा. चांगलं डांबरीनं मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसाळेल होता. ती कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, मालकऱ्यांचं माप काढ, कीर्तनकारांची कटआउट काढ. याच्यात ताकद घालू नका. ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. वाजवायला घालवा, गायनाला घालवा, अभ्यासाला घालवा, चांगलं वागण्यात ताकद घालवा. वाढदिवस साजरी करायचे ना, घराणी करा ना. डांबरीव करायला लागलेत आता नालायक वाढदिवस. आणि केक कापितात हरामी तर तलवारीनं कापितात आणि अंडे हाणतात एकमेकाला. मास आठून गेले. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं दिसली. रात्रीचं कालवून कसं गरम केलं महाराज. मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. शेतकऱ्यानं 4 वर्ष कशी काढली त्याचं त्याला माहिती आहे महाराज. त्याला वाटत नाही का माझ्या घरात टीव्ही असावा? त्याला वाटत नाही का माझ्या घरात फ्रीज असावा? अरे ह्या 3 वर्षामध्ये त्याच्या दारातली गाय गेली गाय आणि त्याच्या पोटी येऊन तुम्ही क्वार्टर पेताना आलाय गो. लाज नाही वाटते का? अरे बायका मिळालं ना, रेंज गेली काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. अंडरपॅन्ट नाही काही ना, पण 9000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. पस्तीस ते झालेत. काही जोडीदारांचे ऑपरेशन झाले. आघाडीचा साथ. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, छूट जाएगा एक दिन
गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. मंडप तरुण मंडळी भजनी मंडळ देणगी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंगत जेवल्यावर घरी जाणारे जाताना चपला नेणारे गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. आणि हे धन्यवाद देण्यासाठी वैकुंठावरून जे आलेले असतात ते बोलत नसतात, करून दाखवतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. पैसे जे जगले जगासाठी, जगतील जगासाठी, जगतात जगासाठी त्यांना संत म्हणतात. पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणतात. आणि तिसरी व्याख्या, जे वैकुंठावरून येतात आणि पाचच कामासाठी येतात. वाढवया सुख वाढवया सुख Oh
देवाला काय व्हायला नख्या खुर खुर आणि हे खुर लोक देवाला का वाहतात ते शिजत नाहीत ते शिजले तर खुर वासवच मिळाला देव काही नाही करायचं मला तरुण पोरांना एक वाक्य सांगतो पोरांनो हे इंदुरीकडचे कीर्तन आहे हे काल खरंय आज खरंय उद्या खरंय व्यवसाय करा बाकी काही करू नका मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते कायम खरंय मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली मी 10 मजूर बागायतदाराची खरेदी घेतली मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही निम्मे बाप मोकळे केले पोरीने निम्मे आम्ही एका वर्गात होतो नाही त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही कोणावरही प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय बा म्हणजे त्याच्या का मोटरसायकल आहे पेट्रोल संपल्यावर काय टाकील तो आहे का महिला मंडळ महिला मंडळ मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे बऱ्याच लोकांची तक्रार आहे महिलांची लय तक्रार आहे का महाराज पुरीला लय बोलतो पुरीला लय बोलतो पुरीनं तुम्ही 15 वर्षाच्या पुरी राहिल्या नाहीत 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल आणि मूल होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी आमदार आहे आजची मुलगी खासदार आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी नगरसेविका आहे आजची मुलगी कलेक्टर आहे फक्त तुम्ही किती मोठ्या व्हा फक्त या बिचाऱ्या बापाची मान खाली होईल असं वागू नका याच्यापेक्षा कसंही जागा आणि आमच्या 10वीलाच ठरलं आणि आमचं 12वीलाच ठरलं काय ठरलं कुणावरही प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही भंगार भंगार आपलं पंचाय नाही लागायचं पोरगी 12वीला आणि पोरगा म्हणतायच्या हाताखाली हे प्रेम आहे दिल दिया ईट भी देंगे काय ईट भी देंगे हा याडपट नाही तर चांगल्या फटकावल्यावर काय करते पोरी आई बापांची लाड आहेत आणि पोरीचे सगळे चाळे आईला माहित असतात आई फक्त भामट्याचं सॉंग घेते पोरगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता म्हणजे तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने बापानं पोरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानपट्टी ठेवून दिली तर म्हणली असावा प्रसंग आला प्रसंग परीक्षा संपली तरी आपली पोरगी शाळेत जाती परीक्षा चालू कोणती आणि तिची आई म्हणते तोंडी राहिली तोंडी झाली का निकाल आलाच हा विनोद आहे का गरीबाला इज्जत प्रिय इस्टेट प्रिय नाही पोरीनं पाया पडून एक वाक्य सांगतो आयुष्यभर आपल्या बापाची दाढी वाढली ते चालेल पण आपल्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे ते दिलं सोडून हे इंदुरीकडचं कीर्तन आहे आणि कोणावरही प्रेम दरिद्रवाणी काय त्याला क्वालिटी नाही काय नाही अहो ते कुठं चालत असतं का महाराज नुसतं गायन एवढं कुठं पोट भरतं का नुसतं वाजवणं एवढं कुठं पोट भरतं का नुसतं कीर्तन एवढं कुठं पोट भरतं का नाही आता मी एकच कीर्तन केलं तर तुमचा नंबर कावा लागेल एवढं सांगा मला आता नंबर लावायचं ठरलं तर अजून 2 वर्ष लागतील आता जर नवीन तारखेवर नंबर लावायचा ठरला तो 21 ला लागेल 3 करून 2 वर्ष लागत आहेत वेटिंगला आजची तारीख घ्यायला 1.5 वर्ष झाले 1 वर्षापूर्वी बाबांनी तारीख घेतली त्या सप्त्यात 1 वर्ष झालं आज गेल्या वर्षी 3रा दिवस होता आता 1 वर्ष लागलं तेव्हा कसं जमते ते चाललंय आणि लोक आमच्याबद्दल बोबाटा करतात लोकांना अभ्यास नाही लोक नुसते म्हणतात इंदुरीकर लय पैसे घेतो बा काही लोकांनी गाठ नाही घ्यायची मला पाहायला सुद्धा नाही काही नाही इंदुरीकर अगोदर पैसे घेतो